मुंबईमध्ये सोमवारी सकाळपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने त्याचा 69 वर्षांचा विक्रम मोडला आणि मान्सूनपूर्व कामाचा प्रशासनाचा चेहरा हा मुंबईकरांच्या समोर आला। पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक केली। शहरामधील अनेक भागात पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली, रेल्वे सेवा उशिराने सुरू राहिली, मेट्रो सेवा देखील विस्कळीत झाली, भुयारी मेट्रोमध्ये देखील पाणी शिरले। दरम्यान ह्याच पार्श्वभूमीवरती मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी आणि नागरिकांना धीर देण्यासाठी आता थेट कंट्रोल रूम गाठल्याचं पाहायला मिळालं। मिलन सबवे, हिंदमाता, अंधेरी, सायन या ठिकाणचा त्यांनी आढावा घेतला। त्या ठिकाणी आता पाणी ओसरायला देखील सुरुवात झाली, तर काही ठिकाणी पाणी अजून साचलं असून तेथील पाणी आता पंप लावून उपसण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेत। यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा 15 दिवस लवकर आलाय। नरिमन पॉइंटला अजूनपर्यंत 252 मिलीमीटर, तर महापालिका मुख्यालयामध्ये 214 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे। 50 मिलीमीटर पावसाची अपेक्षा होती, मात्र कितीतरी अधिक पाऊस झालाय, त्यामुळे ढगफुटीसारखा पाऊस पडल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। सध्या एकनाथ शिंदे नागरिकांना सतर्क राहण्याचे, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत। 2 दिवस पावसाचा जोर असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडा असं मत एकनाथ शिंदे यांनी देखील व्यक्त केले। मात्र अचानक आलेल्या ह्या मुसळधार पावसाने प्रशासनाने मुंबईत मान्सूनपूर्व काय तयारी केली आहे, काय काम केलं आहे, याचा खरा चेहरा मुंबईकरांच्या समोर आणून ठेवल्याचं आता बोललं जात आहे। व्हिजिट केलं तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो। आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा, आता आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले, म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे। आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाहीये, ड्रेन आउट झालेलं आहे, कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे। आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो 6 तारखेच्या, जूनच्या 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे 10 तारखेनंतर, पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो। पण आता पाऊसच अगोदर आला आणि पावसाचं बघा, मला इथं आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये। महापालिका मुख्यालयाकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला, हे विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला, कुलाबा पंपिंग 207, म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे, आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस, म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग ढगफुटीसारखं झालं ना, एकदम धबधब पाऊस पडलाय। आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची, ती सकाळी पाणी भरले नक्की, आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे, परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे। रेल्वे